हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण सहज आणि सहज कुणीही बनवू शकेल अशी फिश रवा फ्राय बनवणार आहोत. इथे मी अर्धा तास फिश मॅरिनेट करून घेतली होती. तिला हळद आणि मीठ लावून अर्धा तास ठेवली होती. आता इथे आपण तिला लाल तिखट आणि मीठ सर्व मच्छीला लावून घेणार आहे. इथे आपण सर्व मच्छीला मीठ आणि लाल तिखट लावून घेतलं आहे. इथे आपण वाटण सर्व मच्छीला लावून घेणार आहे. या वाटणामध्ये सुकं खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि जिरे अशापासून हे वाटण बनवलं आहे. हे वाटण आपण पूर्ण मच्छीला लावून घेणार आहे, जेणेकरून आपल्या मच्छीची चव आणखीनच वाढेल. इथं खूप चांगल्या पद्धतीने मी मच्छीला सर्व मसाला लावून घेत आहे. सर्व मच्छीला मसाला लावून झाल्यानंतर इथे आपण रवा घेतलेला आहे. त्या रव्यामध्ये मीठ, लाल तिखट, कोथिंबीर आणि हळद असं आपण मिक्स करून घेणार आहे. इथे आपली हळद टाकायची राहिली होती, त्यामुळे आपण इथे हळद टाकली आहे. हळद ही आपण पूर्ण त्या रव्यामध्ये मिक्स करून घेतली. आता आपण त्या रव्यामध्ये फिश फ्राय चांगली घोलून घेणार आहोत, जेणेकरून रवा पूर्ण मच्छीला लागेल. इथे आपण गॅसवर पॅन गरम होण्यासाठी ठेवला आहे. पॅन गरम झाल्यानंतर त्यावर 2 चमचे तेल सोडलेलं आहे. आता आपण इथे तेल गरम होण्याची वाट पाहत आहोत. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण रवा लावलेली मच्छी ठेवणार आहे. इथे खूप छान पद्धतीने तेलामध्ये मच्छी फ्राय होत आहे. इथे दुसऱ्या साईडने शेकण्यासाठी आपण मच्छीला पलटवून घेऊया. अशा पद्धतीने आपली रवा मच्छी फ्राय तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.